लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पुण्यासह 11 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला आहे. आपल्यासोबत स्वतः नीलमताई आहेत. ताई, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल, काय अर्थातच मनाला खूप समाधान वाटलं. पण फार मोठी मतपत्रिका बघून थोडंसं असं वाटलं की ज्यांचे काही बाकीचे पर्याय असतील नाही पर्याय सोडून त्यांना थोडं मतदान करताना पण त्रास होणार आहे. पण दुसरं मी असं म्हणेन की आज पुण्यामध्ये उत्साह चांगला आहे. आम्ही प्रचार सर्वत्र केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांच्या मार्गदर्शनानुसार आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आणि त्यामुळे जो कमिटेड वोटरच्या बरोबर सर्वसामान्य मतदारसुद्धा आलेला आहे. दुसरं म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 4 महिने प्रचार सुरू करायचा आणि मग आम्ही काय काम केलं आणि दुसऱ्यांनी त्यापेक्षा काय केलं नाही हे सांगत राहायचं. हा प्रकार महायुतीचा नाही आहे. अगदी 24/7 लोकांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी काम केलेलं आहे. लोकप्रतिनिधींनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये पूर्ण खात्री आहे की आम्हाला चांगल्या प्रकारचं बहुमत मिळेल. पुणे शहरामध्ये मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर आमचे जे शिरूर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळमधले जे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे हे प्रचंड बहुमताने विजयी होतीलच. परंतु शिर्डी आहे, संभाजीनगर आहे, या ठिकाणी कुठेतरी कळत नकळत काही छोटेसे मी म्हणेन यंत्रणा निरपेक्ष आहे. पण काही अधिकाऱ्यांचे थोडेसे हितसंबंधी लोक प्रत्येक यंत्रणेत बसलेले असतात आणि ते विरोधी मतदारांना त्यांना नावडत्या लोकांना कसं खच्ची करता येईल हे सारखं बघत असतात. तर याच्या दबावाखाली बळी न पडता लोकमताचा आदर करण्याच्यासाठी त्यांना जर का थोडंसं समजावून सांगितलं प्रेमाने लोकशाही पद्धतीने तर ते चांगलं होईल असं मला वाटतं. आणि म्हणून संभाजीनगर आहे, शिर्डी आहे, बाकीच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा आमचा परफॉर्मन्स होऊन घसघशीत असा विजय मिळेल अशी मला खात्री आहे. ताई, मतदारांना काय आवाहन कराल, कारण 3 टप्पे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान राहिलेलं आहे. मतदारांच्यापैकी एक छोटासा घटक मी असं म्हणेन, सगळे मतदार 99% तसे नाही आहेत. पण काही मतदार जो आहे तो हा प्रश्न विचार करतो आम्हाला काय मिळणार. मला या प्रश्नाचा म्हणजे मला एवढा धक्का बसतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कोविड काळामध्ये सुद्धा रेशन देण्यापासून ते औषध उपचारापर्यंत आज आपण जे वॅक्सिन मिळाली आपल्याला संशोधकांमुळे या सगळ्यामुळे आज आपण जिवंत आहोत. याच्यापेक्षा अजून काय मिळालं पाहिजे आपल्याला. मला असं वाटतं की म्हणून हा जो प्रश्न आहे की आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे तर पुढच्या भविष्यातली मोदींची गॅरंटी ही त्यांना आम्ही देतो हे मी त्यांना सांगतो. नक्कीच. तर या होत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up.
यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.